मी ज्या सांगलीत राहतो त्या सांगलीमध्ये माकडवाले नावाची एक जात आहे. माकडाचे खेळ करून ते जगतात. त्यांच्यातले काही जण प्रेत जाळतात, काही जण पुरतात. ते हिंदू आहेत. नवे त्यांची माकडं मिली तर त्याची प्रेत यात्रा काढतात. मी पाहिली. माकडाची प्रेत यात्रा काढतात. का? त्या काळात प्रभू रामचंद्राला सीतेच्या मुक्तीसाठी या माकडांनी मदत केली. ते उपकार स्मरून आपले बांधव, आपल्या कुळातले, आपल्या घरातले समजून त्याचं 3रा, 10वा, 12वा, 13वा करतात. हो, सांगली चालू आहे. माकड मेलं तर त्याचे दिवस करतायत. आमचा छत्रपती गेला, कोल्या कुत्र्याच्या मोतीने गेला. समाधी आहे बघा, त्या वडू तुटला. प्रश्न असा की शिवछत्रपती गेले, त्यानंतर 9.25 वर्षांनी संभाजी महाराज गेले. आपण फार शहाणे. एक सुशिक्षित नावाची हरामखोर जात मोठ्या प्रमाणावरती संबंध देशात वाढती की जी जातीवंत गांडू असते. जेवढा जास्त शिकलेल तेवढा जास्त सुपर गांडू. हसू नका, मी बोलतोय ते सत्य आहे. मी बोलतोय ते सत्य आहे. मग ते काय म्हणतील आत्ताच्या ह्याच्यात की संभाजी महाराज एवढे संस्कृत पंडित होते, कवी होते, विद्वान होते, जाणते होते, हे शिवछत्रपतींचे पुत्र होते, त्यांना एवढं कळू नये? अरे सबसे जीव प्यारा आहे, आपला प्राण वाचवायचा, थोडी माघार घ्यायची, काहीतरी सांगायचं. ठीक आहे, तू काय म्हणतोयस तसं करू. शे सलामत तो पकडी बेचा. हे डोकं ठिकाणावरती राहिलं धडावरती तर फेटा बांधायचा, पगडी घालायची, टुपी घालायची, का बोडका हिंडायचं, ते ठरवता येईल. पण वरचं टकूरच जाग्यावर नसेल तर कसं करायचं? शे सलामत तो पकडी बेचा. एवढा साधा विचार त्यांना कळू नये संभाजी महाराजांना. संस्कृतमध्ये एक हे आहे, काय? सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडितः. जो शहाणा मनुष्य असतो तो सर्वनाश व्हायच्या वेळेला बरोबर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, भांडण नको, आपण दोघं जण बिना भांडणाचं आपला झगडा मिटवूया. हां, याच्यापैकी काही करावं वाटलं नाही संभाजी महाराजांना. त्यांना कळत नव्हतं, लाज नाही. आपला प्राण वाचवला, काही दिवसानंतर जे काही करायचं ते करता आलं असतं, पण टिकायला पाहिजे होतं, थोडी माघार घ्यायला पाहिजे होती, थोडं झुकायला पाहिजे होतं. हे ठीक आहे, मुसलमान तर मुसलमान, सगळे धर्म सारखेच आहेत. हे हिंदू गांडू म्हणतात संबंध जगात. अरे ख्रिश्चन किंवा मुसलमान कुणी म्हणतात का बघा की सर्व धर्म संभाव. फक्त गांडू हिंदूंच्या तोंडात असतं हे वाक्य. आणि मग का बरं संभाजी महाराजांना हिंदू असून हे का सुचलं नाही? सगळे धर्म सारखेच आहेत, मुसलमान व्हायचं, काही काळ मुसलमान म्हणून दबा धरून राहायचं, मग पुढं परत हिंदू व्हायचं. होय, असं एक प्रकरण झाले शिवाजी महाराजांच्या काळात. 17 ऑगस्ट 1666 औरंगाच्या बोचाला काकडा लावून शिवाजी महाराज बाहेर पडले आणि 14 सप्टेंबर 1666 राजगडावरती आले. ही गोष्ट घडल्यानंतर त्या औरंगा त्या डुकराला भयंकर संताप आला आणि तो भडवा म्हणला, खरा शिवाजी पळाला तर पळाला, प्रति शिवाजी जो नेताजी पालकर आहे आपल्या दावणीला कुत्र्यासारखा तिथं बसलाय धारूरच्या किल्ल्यात, किल्लेदार म्हणून, त्याला पकडा. त्याची बायका पोरं, तो त्याला गिरफ्तार करून आग्र्याला धरा, त्याला ठार मारू. त्याच्या 3 बायकापैकी 2 बायका गेल्या त्याच्याबरोबर. त्याचा एक चुलता गेला, त्याच्या 4 पोरापैकी 2 पोरं गेली, एक बायको गेली नाही. ती सगळी गिरफ्तार करून आग्र्याला गेल्यानंतर ते डुक्कर बसलं होतं औरंग्या, ते समोर उभं केल्यानंतर तो फिदाई खान होता काशी. क्या जबाब आहे? लांड्यांच्या गांडीत कडा असतोच कायम, ते सरळ बोलत नाहीत. क्या जबाब आहे? मौतिया इस्लाम, ये सब गिरफ्तारों को तुरुंग में डाल दो. प्रत्येकाला स्वतंत्र एका अंधाऱ्या कोठडीत
सूर्याचा प्रकाश नव्हे कसलाही प्रकाश जाणार नाही अशा ठिकाणी 3 दिवस कोंडलं आणि सांगितलं 3 दिवसांनी तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, इस्लाम या मौत. अरे तुम्ही आश्चर्य पावाल, 3ऱ्या दिवशी हो आतनं बोंबलले नेताजी पालकर बोंबलले आतनं, उघडा उघडा उघडा. हो, खाणं नाही, पिणं नाही, झोप नाही, लघवी परसाकडनं तिथंच आतनं बोंबलले नेताजी पालकर, उघडा उघडा. उघडून बाहेर आल्यानंतर क्या जवाब आहे, इस्लाम का स्वीकार करेंगे. ठीक आहे, सगळ्यांच्या सुनता केल्या. त्या दोन्ही बायकांशी मुसलमान पद्धतीने लग्न लावली. त्या पोरांची नावं बदलली, त्याचं नाव बदललं, अली कुली खान नाव ठेवलं, झालं. आणि त्याला 5000 स्वारांचा प्रमुख करून काबूल कंदारच्या सीमेच्या तिकडे एका स्वारीवरती धाडलं. तिकडच्या स्वारीवरती असताना नेताजी पालकरांनी 2दा प्रयत्न केला पळून इकडे येण्याचा. पश्चाताप व्हायला लागला की आपण हे काय केलं, आपण महाराजांना सोडलं. वतनाचा गू खाण्यासाठी आदिलशाहीकडे गेलो, आदिलशाहीतून मुघलांच्याकडे गेलो आणि काय वाटोळ करून घेतलं. आपलं मन पेटलं होतं, दुःख टोचत होतं. दोन्ही वेळेला प्रयत्न केला, दोन्ही वेळेला तो पकडला गेला. परत दूर आणखीन हो तिकडे धाडलं, लांब दूर धाडलं. 3ऱ्यांदा परत त्यांनी प्रयत्न केला आणि बरोबर त्याला काकडा लावून तो माघारीकडे आला. महाराजांचं मन हो आईच्या मायेचं महापुरुष होता. ठीक आहे, चुकलाय, जवळ घेतला, शुद्ध करून घेतला. आजकाल प्राध्यापक व्याख्याते खालच्या वरच्या तोंडाने व्याख्यान देताना भाडुत्री पैसे घेऊन 40,000 रुपये घ्यायचं बांधन आणि व्याख्यान शिवाजी महाराजांच्यावरती करायचं. पाठ केलेलं भाषण बोलून दाखवतात भडवी. अरे शिवाजी महाराजांचा आपण बाजार मांडलाय. शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राला नाही, देशाला कुणालाही प्रेम नाही आहे. आपण महाहरामखोर लोक आहोत. ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणून त्यांचा आपण उपयोग करून घेतोय. मग एक वाक्य कायम बोललं जातं, शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव बाळगणारे होते. अरे म्हणलं चुतडीच्या सर्वधर्म समभाव बाळगणारे होते तर तो नेताजी पालकर आल्यानंतर त्याला मुसलमान का राहू दिलं नाही, त्याचा हिंदू करून घेतला. जिजामातेने 1 नाही 2 नाही 7 वेळा जात गंगा बोलवून असे प्रधर्मात गेलेले हिंदू शुद्ध करून घेतले. ही सगळी डासे चिलते सगळ्या उगवत्या पिढीच्या डोक्यात गांडूपणाचं बी पेरतायत. शिवछत्रपती संभाजी महाराज ही परंपरा हिंदुत्वाची, हिंदू धर्माची, हिंदू समाजाची एक कडवी अभिमानी होती, हे लक्षात ठेवा तुम्ही. झालं 3ऱ्यांदा प्रयत्न करून तो आला, शुद्ध करून घेतला. शिवछत्रपती दिवंगत झाल्यानंतर तो नेताजी पालकर मोगलांना जाऊन मिळाला. नव्हे एवढंच नाही, परत तो संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोगलांना जाऊन मिळाला. आणि एवढंच नाही, तो मुसलमान झाला. शिवछत्रपतींचा छाबा झुकला नाही, नमला नाही, माघार नाही, शरण नाही, प्राणांती होणार नाही. कल्पना करा, तुकोराय एका अभंगात असं म्हणतात, बीज तैसे फळ येईल सेवटी, लाभानी तुटी ज्याची तया. अरे जसं बीज तसं फळ. हे बी काय होतं? शिवछत्रपतींच्या आयुष्यातले सगळे प्रसंग आठवा. अरे तुमच्या आमच्या सगळे सोडून द्या, कोणीही जगातला मनुष्य झुकला असता, नमला असता, माघार घेतली असती, थांबला असता, अर्धम त्यजेती पंडित शिर सलामत तो पगडी 50 म्हणून समझोत्याला तयार झाला असता. कदापि हे नाही, कुठल्याही प्रसंगात नाही. ही जी आग आहे जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांच्या पोटात जन्माला आलेली, त्या आगीतच ते जन्माला आलेलं छावा होता. ते झुकले नाहीत, नमले नाहीत. समजा शिवछत्रपतींचा हा छावा जर झुकला असता, नमला असता तर काय झालं असतो? उदंड संपत्ती, उदंड ऐश्वर्य, उदंड भोग, उदंड सत्ता,
उदंड अधिकार, 1/2 हिंदुस्थानची दख्खनची सुभेदारी दिली असते औरंग्यानी, ते मुसलमान झाले असते, झुकले असते, औरंग्याला शरण गेले असते, तर हे घडलं असतं. पुढं भोसले कुळातल्या 40 पिढ्या हो लोडाला टिकून नुसतं खाल्लेल्या अन्नाचं पचन करत बसले असते तरी सुद्धा पुरलं असतं, इतकं ऐश्वर्य मिळालं असतं. ते पत्करलं नाही पत्करलं. सुरक्षित पिंजरा असे राहण्याला, विनायास स्वादू फळे भक्षण्याला, परंतु भरारी नभी मारण्याला, मिळेना अभागी कधीही शुकाला. पेरूच्या फोडी, भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचे दाणे, मिरचीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे एवढ्यासाठी पिंजरा पत्करणारा पोपट संभाजी महाराज नव्हते, ते अजिबात नव्हते. प्रश्न प्राणाचा होता, प्राण जपायचा का मरण जपायचं. अरे त्यांनी जर आपलं मरण टाळण्यासाठी झुकले असते तर लक्षात ठेवा काय झालं असतं, काय झालं असतं. हो, या भारतमातेचं मरण ओढवलं असतं, या भारतमातेचं मरण ओढवलं असतं. ते कविभूषण बोलतायत ना, काय बोलतात की काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. शिवछत्रपती झाले नसते तर हा देश कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान अरे कधीच अल्लाह की सल्तनत बन जाती थी. याला पुरावा काय. अरे 300 वर्षापूर्वी तो बलुचिस्तान, तो अफगाणिस्तान 100% हिंदू होता, आज 100% मुसलमान झाला. का झाला त्याचं उत्तर तडक सांगतो तुम्हाला. तिथं हे शिवाजी संभाजी नावाचं महामृत्युंजय, महासंजीवनी, महाअमृत बी जन्माला आलं नाही म्हणून. हे जसं सत्य आहे की काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी, तसंच हेही सत्य आहे. कोणचं सत्य आहे. काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, संभाजी महाराज न बलिदान होते तो सुन्नत होती सबकी. हे पक्क लक्षात ठेवा. इतकंच नव्हे, माझ्या अंतःकरणात आणखीन एक येतं. शहाजी राजांना 3 पत्नी होत्या. पहिली पत्नी जिजाऊ साहेब, दुसरी पत्नी तुकाबाई साहेब मोहित्यांच्या कुळातली, तिसरी पत्नी देवकरांच्या कुळातली नरसाबाई साहेब. शहाजीराजे पती 1, पत्नी 3, 3 वाफे बी एकच पडलं. पण शिवछत्रपतींच्या सारखं संतान ना तुकाबाई साहेब ना नरसाबाई साहेब त्यांच्या पोटी जन्माला आलं, ते फक्त जिजामातेच्याच पोटी जन्माला आलं. समजा लखुजीराव जाधवरावनी आपल्या पुरीचं लग्न शहाजीराजांच्या ऐवजी हो आणखीन कुणी एखादा वर बघून लावून दिला असतं तर नाही. शिवछत्रपती जन्मत नव्हते. मला कायम वाटतं की काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, जिजामाता शहाजीराजे पती पत्नी न होते तो सुन्नत होती सबकी. पक्का लक्षात ठेवा. 1/3 1/3 शिवाजी महाराज, 1/3 आणि या भोसले कुळानी एक सत्य सांगून ठेवलंय की शिवछत्रपती संभाजी महाराज, जिजामाता शहाजीराजे यांनी हा देश आज आपल्याला जो दिसतोय तो त्यांच्यामुळे दिसतोय, हे लक्षात ठेवा तुम्ही. ते वाकले असते, झुकले असते, नमले असते, शरण गेले असते हो तर त्यांचा जीव वाचला असता. पण भारत